शहरातील ट्रॅफिक समस्यांमुळे नागरिक हैराण, प्रशासन गप्प. नांदेड शहरातील अरुंद रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी वृक्षतोड व फुटपाथ तोडून रस्ते रुंदीकरण करण्यात आले. मात्र अद्यापही अनेक रस्त्यांची कामे, ड्रेनेज लाईन व नाल्यांची कामे अर्धवट अवस्थेत असून काही ठिकाणी ती अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. त्यामुळे अनेक मार्ग बंद झाले असून नो एंट्री मार्गावरही दुहेरी वाहतूक करावी लागत आहे. मागील प्रशासकीय कार्यकाळात शहरातील अनेक रस्ते खोदून ठेवण्यात आले होते. हिंद दी चादर या कार्यक्रमासाठी देशातील प्रतिष्ठित नेते मंडळी व मान्यवर येणार असल्याची माहिती मिळताच प्रशासन अचानक सतर्क झाले आणि काही ठिकाणी रस्त्यांची कामे तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मात्र ही कामे केवळ दिखाव्यासाठी असून अनेक ठिकाणी खड्डे तसेच राहिलेले आहेत, तर उर्वरित कामे अजूनही अपूर्ण आहेत. याचबरोबर शहरातील विविध भागात फळ विक्रेत्यांचे हातगाडे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर लावले जात आहेत. कोणत्याही भीतीशिवाय मध्य रस्त्यावर हातगाडे लावून व्यवसाय केल्यामुळे वाहतूक कोंडी अधिक तीव्र होत आहे. अतिक्रमण विभागाकडून केवळ दिखाव्याची कारवाई होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हे हातगाडे लावले जात असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत. या परिस्थितीला जबाबदार कोण, ट्रॅफिक समस्येसाठी जबाबदार कोण असेल, असा सवाल उपस्थित होत आहे. शहरातील प्रमुख रस्ते व बाजारपेठांमध्ये सराफा बाजार ते तरोडा नाका, छत्रपती चौक परिसर, ITI कॉर्नर ते नवीन मोंढा ते हनुमानगड एअरपोर्ट रोड, आनंदनगर भाग्यनगर रोड, गुरुद्वारा रोड, देगलूर नाका ते रेल्वे स्टेशन रोड, वजीराबाद चौक ते गोवर्धन घाट पूल तसेच वजीराबाद चौक मार्केट ते मोंढा या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या ट्रॅफिक जाममुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनधारक व पादचारी त्रस्त झाले असून प्रशासनाकडे वारंवार सोशल मीडियाद्वारे तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. आता तरी स्थानिक प्रशासन व वाहतूक विभाग कोणती ठोस उपाययोजना करणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.